महाराष्ट्र केसरी आहे. जय चव्हाण नामांकित पैलवान आहे. ही महाराष्ट्रामध्ये लढत होती. या लढतीमधनं सेमीफायनलला पण नाव झालं. तेव्हा दोन्ही पैलवान चांगल्या प्रतीचे क्वालिटीचे आहेत. या कुस्तीचा लाभ तुम्ही सर्वांनी घ्यावा. गौरव और वेद जो टेक्निकल ऑफिशियल है बाहेर मैदानात जर कुस्ती आकडा 2 के क्रमांक 3 वरती महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक अशी कुस्ती चालू आहे. आणि या कुस्तीनंतर अनुज कुमार हरियाणा और रोहित पहलवान दिल्ली अब आखड़े पे आ जाए. जो भी पहलवान है तो कोई चिकना पदार्थ अपने शरीर के ऊपर कुश्ती के पहले ना लगाइए, याद रहे. बहुत ही आकर्षक कुश्ती आपके समक्ष. कई लाखों रुपए की कुश्ती. फिंगर देखे कोसा फिंगर देखकर ओपन को सर, ओपन को बांध भिजले बांध इस कुश्ती के पश्चात अखड़ा क्रमांक 3 में अनुज कुमार हरियाणा और रोहित पहलवान दिल्ली अखड़े पे आ जाए. अखड़ा क्रमांक 3 पे बरोबर आहे. थांबलाय बघ, थांबलाय खाली बसलं की वजन टाकायचं बघ. खाली बसलं की वजन टाकायचे. खाली बसलं की वजन टाकायचे बघ. खाली बसलं की वजन टाकायचे. पक्का फक्त पक्का. बरोबर. आणि येते बघ खाली. मी सांगितलं तसं येते ते खाली. मी सांगितलं चिपकून फक्त बाहेर. मी सांगितलं की खाली येते ते. जिल्हा नाही रे. जिल्हा नाही. सारखी जर आपण जर की खाली येते. खाली आला ना तू वजन टाकायचं वरनं. सापडते बघ. सापडते. लोक मानव टाक बगलत टाक बगलत आणि पटपट सापडतं पट सापडतं पट. एके रिपट करण्याचा सुंदर प्रयत्न होता. शाबास. अरे बापरे बाप. पुन्हा पटा लागण्याचा प्रयत्न. 1 मिनिट 20 सेकंद बाकी आहेत. शाबास. टाळ्या करा दोन्ही पैलवानांसाठी एकदा जोरदार. हे महाराष्ट्राचं वैभव आहे. कंटिन्यू 12 मिनिट कुस्ती करायची. एक आग आहे तर दुसरा वाघ आहे.
दमाकसाची कुस्ती आहे. याला म्हणतात वाघ सिंहाची लढत. नेक्स्ट बाउट ऋतिक राणा दिल्ली, अमित कुमार हरियाणा. नेक्स्ट बाउट ऋतिक रेड पट्टी, अमित बापरे ब्लू बाप. पट्टी. शेवटचे 5 सेकंद आणि वेळ संपला. संपलेल्या अटी तडीच्या लढतीमध्ये हो विवेक आणि